नमस्कार. मी एका गावात शूटिंगसाठी आलो आहे. माझ्यासोबत एक काका आहे. त्यांचं नाव काय काका तुमचं? भिका सुखदेव सोनवणे. भिका सुखदेव सोनवणे. 15 एकर शेती आहे, 3 मुलं आहेत आणि तीनही मुलं ते शेती करतात. काका वय किती आहे तुमचं? वय 75. 75. काका तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत काय गोष्टी खाल्ल्या म्हणजे आज तुम्ही एवढे हे आहात, हेल्दी आहात? आता हे बघा, पहिलं आमच्या टायमाला थोडंसं त्या बघा धान्य जे होतं ते हे संकरित नव्हतं, हां. गावठी धान्य होतं. मग गावठी धान्य असल्यामुळं थोडं शरीराला प्रकृतीला चांगलं असतं ना. आता हे सगळं औषधाचं संकरित धान्य हे त्रासदायकच आहे आता, कारण त्याच्यामुळं थोडी परिस्थिती माणसाची दुर्लभ होऊन जाते. असे भाग होतात ते. पण शेती व्यवसाय म्हटल्यानंतर आता शेतीतच करावं लागतं ना सगळं, बरोबर. त्याशिवाय पर्याय राहत नाही. खरं. लिवलिंग करणं, शेती नांगरणं, वखरणं, पेरणं हे सगळंच आम्हालाच करावं लागतं. आता यंत्र सहाय्य निघले. काय खाल्लं पाहिजे जे माणूस जरा ताकदवान राहील? मग दूध, आपलं गावठी खाणं, गावठी बाजरी होती त्या टायमाला, गावठी सगळं धान्य होतं. आता सगळं संकरितच धान्य झालं. संकरित धान्यामुळं काय ते आता शरीराला पचनक्रिया होत नाही. गाडी बंद करायची. मग ते राय रोगामुळे माणसाला त्रास होतोच तो, कारण त्या औषधाशिवाय आता कोणतंही पीक राहिलं नाही. बरोबर. पूर्वी आमच्या काळात औषधं ही अजिबात नव्हती. खरंच म्हणजे खत म्हणजे शेणाचं खत. शेणाचं खत. आमच्या जवळ जनावर आहे, आता म्हशी आहे, 10-15 म्हशी माझ्यापाशी. आता मग ते आजही शेतीला ते टाकतो आम्ही. पण मग ते टाकलं का उत्पन्न चांगलं निघतं दरसं, असं होतं ते. बरोबर. दुसरं काही नाही. ते आहे सगळं पद्धतशीर आहे, नाही अशब्द नाही. पण आता ते बियाणं संकरित निघलं त्याच्यामुळं उत्पन्न वाढलं, पण ते खाण्यास शोभा नाही त्याची. खाण्यात शोभा नाही, मग शरीराला त्रासदायक आहे ते. भाजीपाला पण तसा. भाजीपाला सुद्धा आमच्या टायमाला कधीही रोगराई नव्हता आणि अशी औषधं नव्हती, दवाखाने नव्हते. एकही शहरामध्ये डॉक्टर, आता शहरामध्ये डॉक्टर बनल्यावर गल्लोगल्लीनं डॉक्टर झाले. आता पूर्वीचं तसं नव्हतं. पूर्वीचं एखादा डॉक्टर लय सरळी. आणि आम्हाला कधी थंडी ताप, आता मी इतके 75 वर्ष झाली, मी अजूनही एकही दिवस दवाखान्यात नाही आणि कधी ॲडमिट नाही. गोळ्या औषधं आजही घेतल्या नाही मी, आजही नाही. मला ती कुठलंही नाही. पण आता गुडघ्याचा त्रास चालू झाला. त्याचे मेकॅनिक कष्ट लय करेले, हमाल्या केल्या, कुस्त्या केल्या असं, कारण कामं लय केली मी, कसून कामं केली. शेतीच्या लिवलिंगी केल्या. त्या टायमाला आम्हाला स्वतः बैलकिरीनं कॅने हाकावं लागत होतं. आता ट्रॅक्टरला कॅने निघाल्या, सगळं यंत्र सहाय्य निघालं. पूर्वीचं यंत्र सहाय्य नव्हतं. स्वतः मेहनतीनं काम करीत होतो आम्ही. पण ते आम्हाला त्या टायमाला काही वाटत नव्हतं. पण आता थकले, वय वाढलं म्हणजे मग आता गुडघे. ही जी नवीन पिढी आहे त्याला तुम्हाला काय सांगा वाटतं, त्यांनी कसं राहिलं पाहिजे? त्यांनी खूप सौजन्यानं राहिलं पाहिजे. पण आता नवीन पिढी सौजन्यानं राहत नाही, उग्रटपणा जास्त आहे. आमच्या टायमाला मान मर्यादा होती, लहान मोठीची मान मर्यादा आणि संस्कार चांगले होते. आणि आता हे संस्कार राहिले नाही. आता ते लहान जरी झालं तरी ते उग्रटवानीच बोलवलं आणि थोडंसं तुशिडावानीच राहील. ते स्वभाव त्याच्यावाला बदलत नाही. आमच्या टायमाचं म्हणजे गावात न्याय होता, आता गावात नाही राहिला. आता कोर्टात न्याय झाला. बाई नाही तेच करावं, पोराई नाही तेच करावं. पोलीस स्टेशन, आमच्या गावाला पोलीस आला तरी तो सगळे लोक बियत होते. पण आता बियती नाही, पोलीस समोर जाते आता लोक. असं आहे ते. कारण पूर्वीचं आहे ना, गावात पोलीस येत नव्हता, कारण गावात तो विषयच नव्हता. त्याच्यामुळं खूप आनंद होता. पण आता ते असं आहे, भागच वेगळा आहे, जनता आणि जनार्दनी. आता ते ऐकती नाही. आता कलियोग आहे ना, तो ऐकू शकत नाही आता. असं म्हणजे 75 वर्ष जगण्यासाठी माणसाने काय केलं? काय शरीराला सांभाळलं पाहिजे ना, आणि नीती नियम व्यवस्थित ठेवले पाहिजे. आपण चांगलं वागलं तर आपल्याला ते मिळू शकतं, आणि आपण जर घाण वागलं तर आपल्याला कसं मिळू शकत नाही. असं आहे ते. चांगला आहार पाहिजे, चांगला आहार खाण्याचा, राहण्याचा, वापरण्याचा. आपण सौजन्यानं राहिलो पाहिजे, तेव्हा ते काहीतरी घडतं. आणि आपण जर काही वापर करायला लागलो, व्यसन करायला लागलो काहीतरी. तुम्हाला कोणतंच व्यसन नाही? नाही, व्यसन नाही आम्हाला, व्यसन नाही. आता एक गोसाई आहे, तुम्हाला सांगतो, आमच्या म्हणजे जोडीदार आहे, येऊ राहिला. आता तो इट कुठेतरी आला असेल तर तो गोसाई झाला आणि मी गोसाई झालो नाही, एवढंच फक्त. गोसाई म्हणजे साधू. अच्छा. तो आला ना, काय इड येऊ राहिला वाटत. बरं. असं जोडीदार आहे आमचा. पण तो त्या तुमच्या सोबतचे किती लोक आता म्हणजे हयात नाही आहेत? हयात म्हणजे माझ्यासोबतचे लोक बरेचसे गेले बी
आणि आहे थोडेसे आता नाही अशातलं काही नाही भाग आहे म्हणजे मैत्री आहे का म्हणजे आता तुम्हाला आता दिवसभर मित्रांना भेटा वाटते? हो भेटाव येतात. आपल्याला जरी जाणं झालं नाही तर ते येतात आपल्याला भेटायला, आपणही त्यांना भेटायला जातो. तसं सोबतचा एखादा मित्र असेल आहे ना. आणि तो एकदम गेला तर कसं वाटतं तुम्हाला? नाही गेला तर दुःख वाटतच ना. नाही, नाही दुःख. कसं वाटतं दुःख म्हणजे आता आपला लहानपणचे संगतीचे जोडीदार आहे आणि ते गेल्यानंतर दुःख वाटतच ना. नाही वाटत असे असं. वाटते का आता म्हणजे सगळे आपल्या बरोबरचे चाललेत गड्या, आता आपलाही नंबर कधी ना आपला कधी नंबर लागणारच नंबर लागणारच तो लागणार आहे बा. आता भीती वाटते का? नाही भीतीचं काही कारण नाही. भीती आता हे बाय जो जातो तो सुखा करताना जातो, जोपर्यंत राहतो तो दुःखच भोगीत राहतो. असा भाग आहे. बरोबर. चांगला असो किंवा वाईट असो, जो राहतो म्हणजे तो दुःख पदरीचा. अंत हा चांगला व्हायला पाहिजे. अंत चांगला व्हायला पाहिजे, फक्त एवढंच. अंत जर चांगला झाला तर खूप आनंदाची गोष्ट होती. कारण कसं दुःखात गेलं म्हणजे पोराने सांभाळलं नाही, बायकोनं त्रास केला, मग दुःखच नाही तर काय. पण मग गोड जर आपलं राहिलो, गोड जर आपले संस्कार झाले लेकरा बाळामध्ये, बरोबर तर माणसाला गोड वाटेल ना. बरोबर. असं आहे ते. समाधान होईल, बोलणं वागणं चांगलं होईल. असं आहे ते. आपलं तसं काही नाही. घरामध्ये आहे ना खूप मजा येते. मग 3 पोरं आहे, सुना आहे. सुना मला मुलगी नाही आहे तरी मुलगी म्हणून सुना वागवतो मी. हा आजही आपल्याला ते काय कुठला त्रास नाही त्या गोष्टीचा. कारण हे स्वभावावर राहतं बरं काही. म्हणजे 75 वर्ष जगण्यासाठी माणसाला चांगला आहार पाहिजे, चांगला आहार चांगले पाहिजे, विचार पाहिजे आणि मैत्री पाहिजे. मैत्री पाहिजे. जर माणसाला बोलायला जर कोणी नसेल तर मग कसं नाही, मग एकलखोरे होऊन जात ते. मग घरातलीच किरकिर, मग सगळी ती किरकिर नाही पाहिजे. टेन्शन नाही माणसा मरून जातं. नाही मग ते चांगलं नाही राहत ते. 2 माणसात बसलं तर संस्कार माणसाला 2 माणसाची मिळाले पाहिजे, चांगली वागली पाहिजे. मी काय म्हणतो, चांगलं घ्यावा आणि वाईट सोडून द्यावा. असं आहे ते. संगत या मार्गाने चालली पाहिजे. किती छान काकांनी सांगितलं की 75 वर्ष त्यांचं वय आहे आणि ह्या 75 वर्ष पण जगण्यासाठी त्यांचा जो जीवनाचा सार आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की चांगलं खाल्लं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे, वागलं चांगलं पाहिजे. मैत्री ही खूप महत्वाची आहे. 2 जण आपल्या जवळ आले पाहिजे. जवळ आले पाहिजे. आपण जर चांगलं राहिलो तर आपल्या जवळ येतील. आपण जर घाण जर वागलो ना तर आपल्या जवळ नाही येणार. बरं काका, आता तुमचं 75 आहे. अजून एक 4-5 वर्षानंतर तुम्ही अजून थोडंसं तुमचे गुडघे दुखतील, अजून काय होईल. आणि म्हणजे जसे तुमचे मित्र गेले तसं तुम्हाला जातात, तुम्हाला असं वाटेल का बाबा की काय आपल्या जीवनात राहिलंय करायचं? नाही काही नाही वाटू द्यायचं. आता समाधानानं फक्त न्यावा आणि समाधानानं जावा. नाही, मग असं काही इच्छा किंवा बाबा की हे राहिलं गड्या, हे असं करायचं होतं असं नाही, आता काही इच्छा नाही. सगळे पोरं सुखरूप करून दिले ना, आता इच्छा ती करू नये. अच्छा, आता फक्त जाण्याची इच्छा करावं भगवंताजवळ, हेच म्हणावं की मला चांगल्या मार्गाने नाही, एवढीच इच्छा करावं. आणि या इच्छानच माणसानं म्हणजे की तुम्ही एक काय म्हणतात परिपूर्ण आयुष्य जगलं. आयुष्य जगलं, काम केलं, मेहनत केलं, मुलांना पण उभं केलं. हो सगळ्याला चाकरीला लावलं, सगळ्याला व्यवस्थाशीर धंदे करून दिले. मी कुठलंच काही ठेवलं नाही. मला एवढी जमीन आहे ना, मी 1 गुंठ्याचा मालक नाही आता. व्हेरी गुड. माझे लहाना मुलगा आता हातूत घालायला गेला ना, आता इतक्यात पाहिलं असेल तुम्ही वर गेले तर, तो वयात नव्हता तर त्या टायमाला तलाठीच रेकॉर्ड करीत होता. पण मग तलाठ्यापासूनच ते रेकॉर्ड करून घेतलं होतं. वयात नव्हतं तरी मी रेकॉर्ड करून दिली. 3 मुलांचं. खूप छान वाटलं काका तुमच्याशी गप्पा मारून आणि मला पण खूप शिकायला मिळालं काकाकडनं. थँक्यू काका. मी अनिलच्या फिल्मसाठी गावात आलो आहे. जेव्हा फिल्म पाहाल तुम्ही तेव्हा मी बाकी सगळं सांगेलच. पण मला काका भेटले, थोडं इंटरेस्टिंग वाटले म्हणून मला काकाशी गप्पा मारावे आणि जीवनाचा सार समजून घ्यावा. आणि थँक्यू सो मच काका. आणि हा व्हिडिओ यूट्यूबला येईल, तुम्ही बघा नंतर. असं का? धन्यवाद. हो बघू आपण. बाय.